अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट आहे। अमरावतीसह विदर्भातील काही जिल्ह्यात रात्री देखील तापमानाचा पारा 30 अंशावर आहे। सकाळी 11 ते 6 या कालावधीत अजिबात घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। मी सध्या अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आज नागरिक जे आहे घराबाहेर पडताना जे आहे आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच या ठिकाणी घराबाहेर पडतात। अमरावती शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ही संपूर्ण दृश्य आहे आणि या संपूर्ण संदर्भानं माझ्यासोबत बोलण्यासाठी शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक अनिल बंड सर आहे। सर, काय सांगणार आगामी आज आणि उद्याला रेड अलर्टचा इशारा दिला, काय सांगणार? सध्या जम्मू काश्मीरवर चक्राकार वारे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे वारे हे भूपृष्ठावरून वाहणारे वारे हे वायव्येकडून महाराष्ट्र आणि मध्य भारताकडे वाहत आहेत आणि त्या भागात कोणताही पाऊस नसल्यामुळे आणि वातावरण कोरडे असल्यामुळे तिकडून उष्ण आणि गरम वारे विदर्भाकडे येत आहेत आणि त्यामुळे विदर्भाचे तापमान उत्तरोत्तर वाढत आहे। तसेच विदर्भात सुद्धा वातावरण कोरडे असल्यामुळे आणि सूर्यप्रकाश भरपूर असल्यामुळे उष्णतामान वाढत आहे आणि हे काल अमरावतीचे उष्णतामान हे 46.8 डिग्रीवर पोहोचले होते। तसेच वर्ध्याचे 47.1 झालेले आहे। अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यामध्ये हवामान खात्यातर्फे काल आणि आजच्याकरिता रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तसेच उद्यापासून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे कमाल तापमान हे 46च्या वरच राहण्याची शक्यता असून किमान 25-26 तारखेपर्यंत विदर्भाला कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नाही। पूर्व मान्सूनचा विदर्भात पाऊस चालू होण्याकरता अजून किमान 6-7 दिवस लागतील असा अंदाज आहे। 25 तारखेनंतरच जे आहे अमरावतीकरांना जे आहे उन्हापासून दिलासा मिळणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। भंडारा आणि गोंदियात काँग्रेसनं युवकांवर विश्वास ठेवलेला आहे। आता भंडाऱ्यात तरुणावर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाची धूर आहे, तर गोंदियात युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवाला जिल्हाध्यक्ष करण्यात आले। मुकुंद साखरकर भंडारा जिल्हाध्यक्षपदी असतील तर अमर वराडे गोंदियाच्या जिल्हाध्यक्षपदी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।